मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। मागच्या भागामध्ये आपण वॉवेल्स आणि कन्सोनंट्स म्हणजे काय ते पाहिले होते। आजच्या भागामध्ये आपण मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स पाहणार आहोत। मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स मध्ये टू बी, टू डू, टू हॅव असे 3 मेन टाइप्स पडतात। त्यापैकी टू बी आपण पहिल्यांदा पाहूया। टू बी मध्ये am, is, are, was, were, shall, will हे यूज केले जातात। आता या सगळ्यांचा उपयोग आपण सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजे सिंग्युलर कोणकोणते इथे प्रोनाउन I, you, he, she, it आणि प्लुरल आहेत we, you, they। तर आपण am, is, are, was, were, shall, will यांचा या टेबल मध्ये पाहूया की ते नक्की कोणत्या प्रोनाउनच्या पुढे लिहायचे असतात। तर इथे पहिल्यांदा दिलेला आहे आपला टू बी मधला पहिला जो आहे वर्ब, पहिला जो आहे तो आहे am। तर I am असं लिहितात। I am तृप्ती। सो आयच्या पुढे आपण am असं लिहिलंय। is हा he, she, it यांच्या समोर लिहितात आणि are हे you, are, we are, you are, they are। तर अशा प्रकारे टू बी च्या रूपामध्ये am हे I am आयच्या पुढे लिहिलं जातं। is हे he, she, it यांच्या पुढे लिहिलं जातं आणि are हे you, we आणि they च्या पुढे लिहिलं जातं। त्याच्या पुढे टू बी मधला दुसरे जे वर्ब्स आहेत ते आहेत was आणि were। तर was were मध्ये was कुठे यूज करायचं आणि were कुठे यूज करायचं ते आता आपण पाहूया। जिथे जिथे प्लुरल्स असतील तिथे तुम्हाला वर यूज करायचे, म्हणजेच कुठे कुठे we were, you were, they were, you were आणि was जे आहे ते I was आणि he, she, it was अशा पद्धतीने वापरलं जातं। त्यानंतर टू बी मधला तिसरा जो प्रकार आहे तो आहे shall आणि will कुठे यूज करायचं। तर shall आणि will हे आता आपण पाहणार आहोत कुठे यूज करणार आहोत। shall आणि will हे दोन्ही जे वर्ब आहेत ते I च्या पुढे shall किंवा will दोन्ही यूज करू शकता तुम्ही। I will eating, I shall eating, I shall playing, so I shall play। सो अशा पद्धतीने तुम्ही I च्या पुढे shall, will यूज करू शकता। त्यानंतर you will, he will, she will, it will, we will, you will, they will अशा पद्धतीने आपण टू बी ची रूपे सिंग्युलर आणि प्लुरल मध्ये प्रोनाउन त्यांच्या समोर कोणते वर्ब्स लिहायचे ते पाहिले। आता आपण पाहणार आहोत टू डू ची रूप। मॉडल ऑक्झिलरी मधला दुसरा मेन प्रकार टू डू, त्यातला पहिला प्रकार डू, तो कुठे यूज करायचा। डू हा वर्ब आय च्या पुढे I do, you do, we do, you do, they do अशा पद्धतीने यूज करू शकतो।
आणि डज जे आहे ते ही, शी, इट यांच्या समोर लिहायचं असतं. सो अशा पद्धतीने आपण टू डूच्या रूपामधला डू आणि डज पाहिला. आता डिड जो आहे तो या सर्वांना तुम्ही यूज करू शकता. म्हणजे आय डिड, यू डिड, ही डिड, शी डिड, इट डिड, वी डिड, यू डिड, दे डिड. अशा प्रकारे तुम्ही सिंग्युलर आणि प्लुरल मध्ये डू आय, यू, वी, यूच्या समोर आणि डेच्या समोर लावायचे. डज हे ही, शी, इटच्या समोर लावायचं आणि डिड हे या सर्वांच्या समोर वापरायचं आहे. आता मॉडेल ऑक्झिलरीज मधला तिसरा मेन टाइप आहे आपला टू हॅव. टू हॅव मध्ये हॅव, हॅज, हॅड हे उपवर्ब आहे. तर ते कुठे यूज करायचे ते पाहूया आपण. हॅव जे आहे ते तुम्ही आय हॅव, यू हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव अशा पद्धतीने लिहू शकता. आणि हॅज जे आहे ते तुम्ही ही, शी, इटच्या पुढे लिहिणार आहात. हॅज इथे गोंधळ होतो. हॅज कुठे लिहायचं, हॅव कुठे लिहायचं. तर हॅज हे ही, शी, इटला लिहायचे. आय, यू, वी, यू आणि दे यामध्ये हॅव लिहायचे. आता त्यातला लास्ट जो राहिलाय तो आहे हॅड. जसं आपण डिड हे सर्वांना यूज केलं होतं त्याचप्रमाणे आपण हॅड सुद्धा सर्वांना यूज करू शकतो. म्हणजेच आय हॅड, you had, he had, she had, it had, we had, you had, and last one is they had. So अशा प्रकारे आपण आज मॉडेल ऑक्झिलरीचे 3 मेन टाइप्स पाहिलेत. टू बी, टू डू, टू हॅव. तुमच्यासाठी पुन्हा एकदा रिपीट करूया. टू डू मध्ये येतंय, टू बी मध्ये येतंय एम, इज, आर, वॉज, वर, शाल, विल. दुसरा टाइप टू डू त्यामध्ये डू, डज, डिड. टू हॅव मध्ये हॅव, हॅज, हॅड. तर हे आपण सिंग्युलर आणि प्लुरल प्रोनाउनच्या पुढे कसं यूज करायचं ते पाहिलेलं आहे. असेच इतर काही मॉडेल ऑक्झिलरीज वर्ब्स आहेत जे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. मी अशी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. अशा प्रकारे आपण आजच्या भागात इथेच थांबूया. भेटूया नवीन भागात नवीन कन्सेप्टसह. धन्यवाद. थँक्यू सो मच.